ठाण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भव्य रॅली काढली। रॅलीद्वारे महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। या प्रचार दौऱ्यामध्ये दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांची आरमाडा गाडी या रोड शो मध्ये पाहायला मिळाली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे ठाण्यात रोड शो करतायत आणि एक चांगला प्रतिसाद त्यांना मिळतोय। ठाणा हा तुमचा गड आहे, बालेकिल्ला आहे शिंदे साहेब, आणि तुम्ही ज्या प्रकारे फिरताय, रोड शो करताय, जो प्रतिसाद मिळतोय, किती विश्वास आहे पुन्हा एकदा भगवा इथे फडकेल? हे भगवं वादळ आपण पाहतोय आणि ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ठाणे जिल्हा आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला असं म्हणतात, शिवसेनेचा बालेकिल्ला। आणि शिवसेना बीजेपी महायुतीचा या ठिकाणी सर्व निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय महायुती म्हणून, आणि म्हणून या ठाण्यावर महायुतीचा भगवा नवलाने फडकेल, जो धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी फडकवला होता। आणि म्हणून गेले अनेक वर्ष या ठिकाणी केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये ठाणेकर जनता दिल्याशिवाय राहणार। पण तुम्ही इथं आव्हान आहे असं वाटतं तुम्हाला? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा देखील कालच ज्यावेळेस मॅनिफेस्टो डिक्लेअर केला तर पूर्ण ताकदीनं ठाणा काबीज करू असा विश्वास त्याने दाखवला। माणसं कुठे आहेत, कॅन्डिडेट कुठे आहेत, त्यांच्याकडे उमेदवारच नाही आहेत। त्यामुळे जवळपास जेवढे नगरसेवक निवडून आले होते, एक दुसरा नगरसेवक सोडला तो एक पण बीजेपीत गेलाय, तर सगळेचे सगळे नगरसेवक शिवसेनेमध्ये, धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये, खऱ्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। त्यामुळे शिवसेना भाजपा महायुतीचा विजय पक्का आहे। आपण विकासाचा मुद्दा घेऊन लोकांपर्यंत जाताय, आपण कामांबद्दल बोलता, पण या कामांवरती प्रश्न उपस्थित करत क्रेडिट वॉर सुरू झालेला आहे। कोस्टल रोड आम्ही केला, समृद्धी महामार्ग आम्ही केला, अशा प्रकारच्या घोषणा किंवा अशा प्रकारचं लोकांपर्यंत एक प्रोपगेंडा ते नेत आहेत, त्याला उत्तर कसं द्याल? खोटं क्रेडिट, खोटं श्रेय घ्यायचं बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही, आणि म्हणजे आम्ही केलं तेच बोलतोय। त्यांनी काय केलं? आम्ही करून दाखवलं, भ्रष्टाचार करून दाखवला, मुंबईची वाट लावून दाखवली, मुंबईच्या खिचडीमध्ये पैसे खाऊन दाखवले, मुंबईच्या गाळामध्ये पैसे खाऊन दाखवले, मुंबईच्या डांबरामध्ये पैसे खाऊन दाखवले, हे करून दाखवले। आम्ही विकास केला, आम्ही या ठिकाणी मेट्रो बंद पाडली होती ती सुरू केली, आरे कारशेड सुरू केलं, कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले, मुंबई संपूर्णपणे खड्डेमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई या ठिकाणी आम्ही करतोय, भ्रष्टाचार मुक्त मुंबई करतोय। आणि ठाण्यामध्ये जर आपण पाहताय की ठाण्यामध्ये कॉन्क्रीटचे रोड झालेत, ठाण्यामध्ये मेट्रोचं काम सुरू आहे, ठाण्यामध्ये इंटरनल मेट्रोचं काम सुरू आहे, ठाण्यामध्ये कोस्टल रोडचं काम आपण मुंबईहून येताना पाहतोय। ठाणा पूर्ण ट्रॅफिक मुक्त होईल। ठाण्यासाठी धरण आम्ही बांधतोय, ठाण्यामध्ये क्लस्टरची योजना आम्ही आणतोय, क्लस्टरची कामं सुरू झाली आहेत, इमारती उभ्या आहेत, 30-30 मजल्याच्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत। आणि म्हणून सर्वांना घरं हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा जे संकल्प आहे त्याची पूर्ती करण्याचं काम, बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं काम महायुती करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.